तुम्हाला माहीत आहे का, आपल्या पुणे जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे पावसाळा सुरू झाला की डोंगरांवरून शेकडो धबधबे खाली कोसळताना दिसतात. म्हणूनच त्या गावाला धबधब्यांचं गाव असं म्हटले जाते. याच गावाचं नाव आहे खांडी विलेज. पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे सुंदर आणि निसर्गरम्य गाव दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करते. पण याच गावात लोकांच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या कुशीत दडलेलं एक सुंदर धबधबा आहे. तोच म्हणजे बिंदेवाडी वॉटरफॉल. आणि आज आपण निघालो आहोत याच बिंदेवाडी वॉटरफॉलला एक्सप्लोअर करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय धबधब्यांच्या गावात, म्हणजेच खांडी विलेजमध्ये, जे की मावळ तालुक्यात स्थित आहे. आणि तिथे जाणारा रूट एकदम सिनिक आहे, त्यासाठीच आम्ही तिथे चाललोय. आणि फॅमिली स्पॉट म्हणा किंवा वन डे ट्रिप म्हणा, त्यासाठी खूप भारी लोकेशन, त्यासाठीच आम्ही चाललोय. आता माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पुढे कळेल. पण त्यासोबत आपला नेहमीचा कार्यकर्ता म्हणजे तुषार शेठ काहीच आपल्यासोबत तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच होतो. आम्हाला निघायचं होतं 6 वाजता, आत्ता वाजले 9. आणि त्याचं एक मेन कारण म्हणजे आपला आदेश दरे, त्यांनी लय उशीर केलाय. 8 वाजता उठलाय, आता 9 वाजता निघायचं. आता पाऊस पण चालू झाला, आता कसं व्हायचं आम्हाला काय माहित नाही. बघू आता पुढे काय होते. आणि मित्रांनो, आपल्यासोबत जुडलेले आहे 2 जण. ह्या तुषार काय आताच त्यांनी शूट केला होता आपला व्हिडिओ. आणि प्रवीण खूप दिवसानंतर आपल्या ब्लॉग मध्ये भेटतोय, कारण की थोडा आम्हाला नाही लागली. बरं, तू एवढा दिवस कुठं होता? तू आमच्या ब्लॉग मध्ये का दिसत नव्हता? तुम्ही मला नेतच नव्हते तर काय करणार आहे? टेक्निकल इश्यू होता थोडा. टेक्निकल इश्यू नाही, पायाचा इश्यू होता. तेच रे, पायाचा इश्यू. तू काय असतोय? मित्रांनो, प्रवास चालू झाला होता आणि आमच्यासोबत एक कांड झालाय. ते म्हणजे आमच्या गाडीची क्लच वायर सुटली. तुम्ही बघू शकता, इथं आलंय गॅरेजवर. नेमकी इथंच आलो होतो, इथं आमची क्लच वायर तुटली. आणि नशीब पण एवढं चांगलं होतं की जवळ गॅरेज पण भेटलं. इथं आलो गॅरेजमध्ये आणि आता इथं क्लच वायर लावतो. तुषार पहिली पण होती लागलेली आहे. अजून 30 किलोमीटर जायचंय पुढं. बघू काय काय होतंय. तर आता क्लचची वायर टाकतो, मस्त पुढं जातो. आणि आपल्या आदेश आणि प्रवीण पण पुढे गेलेले. रस्ता पण चुकले ते, पण त्यांना मी सांगितलं कुठं यायचं काय यायचं, तर ते गेले पुढं. आता बघू पुढं जाऊ, तिथं त्यांना भेटू. आणि अशा प्रकारे मित्रांनो, पुन्हा एकदा आमचा प्रवास चालू झालेला आहे. क्लच वायर बसून आम्ही निघालोय पुन्हा आमच्या डेस्टिनेशनवर. आणि तर बघू शकता तुम्ही बच्चे काय चाललंय. धूळ उडती म्हणते, धूळ. आता पुढे याला धूळ दिसते, पूर्ण पावसात धूळ खाली बसली तरी संपताना. हे अवघड आहे पोरण, नशीब कोण बघत तर नाही. मित्रांनो, डोंगरावर झाडं बघा तुम्ही कशी आलेली. असे नारळासारखे झाड आहे, पण ते नेमके कोणते झाड आहे ते काय आपल्याला माहित नाही. आपण डिटेल मध्ये जाणार नाही एवढं, पण दिसायला खूप भारी दिसते. तर मित्रांनो, आता आपण धबधब्यांच्या गावात प्रवेश करत आहोत. भदभद्याच्या गावात प्रवेश करत आहोत. तुम्ही बघू शकता, प्रत्येक डोंगरावर धबधबे वाटताना दिसतंय आपल्याला. केवले मोठे भदभदे, अरे केवले मोठे काय भदभदे. हे तर स्टार्टिंग आहे. पुढं अजून खूप काय बघायला भेटणार आहे. बघा तिथू पण एक मस्त धबधबा वाटतो. एवढा मोठा तिकडं बघ प्रवीण तिकडं बघ. प्रवीण धबधबा बघ, प्रवीण धबधबा बघ. आदेश गाडी चालव. मित्रांनो, पाऊस आलाय. 3 किलोमीटर पुढे जायचं यार. आता आम्ही घालतोय चिलखत. पाव्याचा चिलखत बघा.
आणि बघा हे जादू, लाल जादू. लाल जादू. ब्लॅक अँड लाल जादू. चिलकची तयारी चालू आहे. बाप खरे लय सूट बूट मध्ये आलं बघ ना. जॅकेट लाल, बुट लाल. लाल आहे. सॉरी ब्रो, इथे डिस्टर्ब न करायला. आणला नाही तर आखली त्याला एकट्याला अक्कल आहे. तुझी अक्कल कुठे आहे? बघितले आम्ही तुझी अक्कल. साधारणपणे 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो बिंदेवाडी गावात. गावात पार्किंगसाठी सुविधा देखील केलेली आहे. 2 व्हीलर पार्किंगसाठी 20 रुपये आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी 40 रुपये आकारले जातात. गाडी पार्क करून पुढे गेल्यावर वॉटरफॉलकडे जायला आपल्याला 20 रुपये एंट्री फी द्यावी लागते. तर मित्रांनो पोहोचलोय बिंदेवाडी वॉटरफॉलकडं आणि गाव आहे तिथं आपल्याला पार्किंगचे पैसे आकारले जातात 20 रुपये आणि त्याच्या पुढं थोडं आलं चालत की तिथं आपल्याला परत प्रवेश फी पण आपल्याकडून आकारली जाते, ते पण 20 रुपये पर पर्सन 20 रुपये. तर असा विषय. वॉटरफॉलकडे जायला आपल्याला अशी पाऊलवाटी थोडी छोटी दगडाची. गावातून जस्ट 5 मिनिटाचा रस्ता आहे पुढे जायला वॉटरफॉलकडं. मग ते चालून आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही बघू शकता वॉटरफॉल एवढं जवळ आहे तिथं बघा इथे. तर आता आपण जाऊया हळूहळू पुढं. शपथ मित्रांनो, लेट्स गो. मित्रांनो एवढा खतरनाक धबधबा दिसतो ना लांबून, काय सांगू तुम्हाला. 1 नंबर धबधबा दिसतोय. धबधब्यांच्या गावात तुषार शेट्टी वॉटर क्रॉसिंग. तिकडे आमचा झरे शेट फोटो काढतोय. त्याचे फोटो काय सॅटिस्फाय होईना ते फोटो काढून. काय बघतोय काय फोटो काढ. हो सर, हो सर. शिवाय नाही का, शिवाय त्या स्वतःला एकट्यालाच घेतोय ब्लॉक मध्ये. आम्ही साईडलाच आम्हाला काढतोय. आंबा त्याला दाखवायलाच नको आता. तुला दिसत नाही. आता बोल, आता काय बोलायचं. बोललो मी, काय बोलायचं. बोललो मी. कसं वाटतंय भिंडेवाडीचा धबधबा, कसं वाटतंय. बिंदेवाडी धबधबा नाही का, गार वाक सुटलाय सगळीकडे. आमची पेंट बघा सगळं गार कटलंय. अरे मग भिजायलाच आलाय की तू. काय एवढा उशीर करून बघ किती भारी आपल्याला निसर्ग भेटलाय की नाही. आपल्याला धबधबा भेटलाय. मूड ऑफ केलंय. स्वतःचे फोटो एकदम चांगले. आम्ही अँड्रॉइड वापरणारे लोक, हे आयफोन वापरणारे लोक, आता आम्हाला काय माहित कसं फोटो काढायचं. एवढे चांगले क्वालिटी फोटो काढले तरी मानायला फोटो काढत. आता काय बोलायचं, नाराज झालं. आणि हे भातबदा कसा पडतोय भातबदा. काय बोलू, काय बोलायलाच नाही. फक्त एन्जॉय करतोय, फोटो काढतोय, बाकी काय नाही करत. मित्रांनो या वॉटरफॉलच्या बस जस्ट मागं नाही का अशी मोठी गुहा पाहायला भेटते बघा आपल्याला. म्हणजे जर संडे असेल ना, संडे किंवा सॅटर्डे असेल तर इथं दुकानं पण आहे बघा. इथं तुम्हाला दुकानं पण पाहायला भेटतात. आत्ता काही जास्त गर्दी नाही आहे कारण की आम्ही वीकडे आलोय. विकेंडमध्ये खूप गर्दी असते इथं आणि या ठिकाणी दुकानं लावतात. इथं याच्यामध्ये दुकानं असतात. तुम्ही बघू शकता बघा किती मोठी गुहा आहे. जस्ट या धबधब्याच्या असं जस्ट मागच गुहा आहे अशी. पण मी बघितले मोस्ट ऑफ द टाइम नाही का धबधब्याच्या मागं गुहा असते म्हणजे असते. तुषार, मजनू, चल ना बाबा, जायचंय घरी, जायचंय, लय उशीर झालाय. सांगू का तात्याला? जा मादी. मित्रांनो वॉटरफॉल एक क्वालिटी आहे आणि तुम्ही बघू शकता बघा पूर्ण अशी फॅमिली स्पॉट म्हणू शकतो आपण याला.
फॅमिली पण येऊ शकतात. काही असं म्हणजे रिस्की काही नाही एवढं, पण आता काय सांगता येत नाही, शेवटी निसर्ग आहे. पण आहे म्हणजे चांगला वॉटरफॉल आहे, येऊ शकतात. बिंदेवाडी वॉटरफॉल एक्सप्लोर करून झालेला आहे. खूप मस्त वॉटरफॉल होता आणि आता आम्ही चाललोय घरी. तुषार, कसं वाटलं तुला? लय बरं वाटलं मला. तर मित्रांनो, सगळ्यापैकी मस्त एन्जॉय करून आता आम्ही चाललोय घरी. घरी म्हणजे थोडक्यात रूमवर चाललोय. खूप सारे वॉटरफॉल होते जाताना. बेंदेवाडी म्हणून वॉटरफॉल आहे, मस्त वॉटरफॉल आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर फॅमिलीसाठी खूप मस्त पॉईंट येतो. जरा चहा घेतोय, तर म्हटलं चहा घेऊ आणि मग जाऊ पुढं. आज व्हिजिट करायचं कारण असं आहे की महिना झाला, महिन्यापासून कुठं फिरलो नव्हतो. पुण्यात तर खूप पाऊस होता, तुम्ही न्यूज वगैरे तर बघितलं असेल, खूप पाऊस चालू होता. काय म्हणशील, कसा झाला प्रवास आपला? पावसानं मला भिजवलंय, पण मला थंडी वाजायला. थंडी गेली आता. माझा चहा थंड झालाय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सॉरी, बाय बाय.